नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला आत्ताची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे सीएनजी पुरवठा थांबण्यामागे घातपात असल्याची शक्यता आहे. महानगर गॅस कंपनीच्या वक्तव्यामुळे संशय बळावलाय. सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडलं असं महानगर गॅसच्या एमडीकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे महानगर गॅस कंपनीच्या वाहिनीला जाणून बुजून हे छिद्र पाडण्यात आलं का अशी शक्यता आहे. परकीय देशांचा हात असं काही प्रकार नाही. असं काही कधी प्रकार असतात तर हे फक्त बॉम्बे नाही, संपूर्ण देशभरात आपल्याला सीएनजी शॉर्टेज बघायला भेटलं असतं. हे बॉम्बे आणि थोडाफार पुण्यापर्यंत हे सीमित आहे. कारण हे जे मदर बूस्टर सिस्टम, जे गॅस पंपिंग स्टेशन जे बॉम्बेमध्ये आहे, फक्त आणि फक्त तिथं सप्लाय विस्कळीत झाला, म्हणजे तुटला. आणि त्यातनं आज किंवा उद्यापासून पुण्यातही त्याचा परिणाम जाणवला होता, म्हणजे होणार होता. पण त्याला आम्ही टेक इन टू ऍक्शन, आम्ही तिथं वॉर फुटिंग वरती, युद्ध पातळीवरती याला रिपेअरिंगचं काम हाती घेऊन त्याला 2 दिवसात आम्ही त्याला सुरळीत करायचा प्रयत्न केला. परकीय देशांचा हात असं काही प्रकार नाही. असं तर सीएनजी पुरवठा थांबण्यामागे घातपात असल्याची शक्यता ही वर्तवली जाते. महानगर गॅस कंपनीच्या वक्तव्यामुळे संशय बळावला गेलाय. सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडले. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून. ज्योत्सना, आपण पाहतोय की सातत्यानं दिल्लीचा स्फोट झाल्यानंतर महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला होता आणि आता मुंबईतील ही घटना, सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडलं असं महानगर गॅसचं म्हणणं आहे. काय अधिक तपशील? अगदी बरोबर आहे. महानगर म्हणजे सीएनजी महानगर गॅस लिमिटेडचे जे डायरेक्टर आहेत अंशु सिंगल, यांच्याकडनंच हे सांगण्यात येत आहे की गेल्या 2 दिवसांपासून जे मुंबईमध्ये सीएनजी पुरवठा जो कमी प्रमाणात होत आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण जे आहे, त्याचं कारण महत्वाचं म्हणजे मेन जी पाईपलाईन होती, जी मुंबईला सीएनजी गॅस पुरवठा करते, त्याची जी मेन पाईपलाईन होती, त्या पाईपलाईन वरती छिद्र पाडण्यात आलेलं आहे. ही खरं तर अंकिता खूप धक्कादायक गोष्ट आहे. कारण सीएनजी पाईपलाईनला अशा प्रकारचं छिद्र पाडणं, त्याच्या मागे उद्देश नेमका काय होता, छिद्र पाडणारे व्यक्ती नेमके कोण होते, त्यांनी असं करण्याचं कारण काय होतं, ते किती दिवसापासून हे लक्ष ठेवून होते, या सर्वांचे तपास जे आहे ते मुंबई पोलीस करतीलच. मात्र मुंबईचा सीएनजी पुरवठा विस्कळीत करणं आणि त्यानंतर या संपूर्ण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी, म्हणजे आतापर्यंत जेवढं सापडलं आहे, जिथे जिथे छिद्र करण्यात आलेली आहेत अज्ञाताकडून, त्या ठिकाणचा साठा पूर्वत होण्यासाठी आणि त्या ठिकाणचे पाईपलाईन दुरुस्तीचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरूच आहे. मात्र हे करणाऱ्यांमागे कोणाचा काय उद्देश होता, काय हेतू होता आणि या करणाऱ्यामध्ये नेमकी लोक कोण होती की कोण माथेफिरू होता, याबाबतची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे या पाईप ज्या आहेत, जी सूत्रांकडनं, पोलीस सूत्रांकडनं जी माहिती मिळाली, या ज्या पाईप आहेत त्या काही जुन्या झालेल्या पाईप आहेत आणि नैसर्गिक पद्धतीने जुन्या झालेल्या पाईप किंवा काही गंजल्यामुळे किंवा काही वरून प्रेशर, कारण ह्या सगळ्या पाईप ज्या आहेत त्या अंडरग्राऊंड असतात आणि याच्यामुळे काही जे आहे ते काही प्रेशर पडलं त्याच्यामुळे हे छिद्र झालेत का, तर तसं नाहीये. याला जाणीवपूर्वक छिद्र जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे. अनेक प्रकार जे आहे, आपण मुंबई सारख्या ठिकाणी सीएनजी गॅस पाईपलाईनला छिद्र पडणं आणि त्यानंतर 2 दिवसाच्या नंतर ही माहिती समोर येणं, हे खरोखर हा एक मोठा घातपात टळला असं या आपण या ठिकाणी. त्यामुळे एकंदरीतच आता प्रशासनासमोर मोठं आव्हान असेल की अशा पद्धतीनं संपूर्ण शहरात पुढे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेणं. तुर्तास धन्यवाद ज्योत्सना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.